महाराष्ट्र नदी प्रणालीवर आलेले प्रश्न आज आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम नाशिक 2023 ला आलेला प्रश्न नाशिक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे। गटात न बसणारा शब्द ओळखा, म्हणजे वेगळा शब्द ओळखा। चार पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधला वेगळा शब्द ओळखायचा। चार मधील नंबर 1 कोयना नदी आहे, कृष्णा नदी आहे, गोदावरी नदी आहे म्हणजेच रिव्हर, आणि कळसुबाई हे शिखर आहे, माउंटेन म्हणजे पर्वत आहे, म्हणून हे काय उत्तर आहे। तर 1646 मीटर त्याची उंची, आणि कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण आहे। महाराष्ट्रामधलं सर्वात उंच ठिकाण कोणतं आहे? कळसुबाई, पर्वताचं नाव आहे, माउंटेन। दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील गरम पाण्याचा जो झरा आहे वज्रेश्वरी, वज्रेश्वरी ठिकाण कुठे आहे? वज्रेश्वरी हे ठिकाण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या। त्यानंतर महाराष्ट्रातील काही गरम पाण्याचे झरे, हॉट वॉटर सोर्सेस, हॉट म्हणजे गरम आणि वॉटर म्हणजे पाणी, कुठं कुठं आहे ते पाहणार जिल्हा। नंबर 1 वज्रेश्वरी आणि अकलोली हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर दातीवारी आणि गणेशपुरी हे पालघर मध्ये आहेत। त्यानंतर राजापूर हे गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी। त्यानंतर सुनुपदेव आणि उनपदेव हे जे आहेत ते जळगाव मध्ये आहेत, गरम पाण्याचे झरे। आणि सालवर्डी हे अमरावती मध्ये गरम पाण्याचा झरा आहे। गरम पाणी कशामुळे आहे? तर जमिनीमध्ये ज्वालामुखी आणि तप्त लावा असल्यामुळं ते पाण्याचं उष्णतेमुळं किंवा त्या ज्वालामुखीच्या उष्णतेमुळं पाणी गरम होतं आणि नैसर्गिकरित्या वर येतं, त्याच्यामुळे ते गरम असतं। त्यानंतर काही महाराष्ट्रामधील संगमाबद्दल आलेला प्रश्न आहे की प्रीतिसंगम हा जो संगम आहे कोणत्या नद्यामध्ये आहे? दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात याला संगम म्हटलं जातं। संगम, मिलन, एकत्र येणं, कनेक्ट। तर प्रीतिसंगम कुठे आहे? तर कराड या ठिकाणी आहे, पण कोणत्या नद्यामध्ये आहे? तर उत्तर आहे कृष्णा आणि कोयना ह्या दोन नद्यामध्ये प्रीतिसंगम आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील विविध संगम, संगम म्हणजे काय? नद्या एकत्र येणं, दोन्ही नद्या एकत्र येणं, जॉईंट होणं, त्याला संगम म्हणायचं। पुढचा प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे की प्रीतिसंगम। आता पाहूया की नरसिंहवाडी हे प्रीतिसंगम कुठे? कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा आहे। माहुली संगम कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा आहे। त्यानंतर पुढचा पाहूया प्रश्न आहे हा आलेला मुंबई SRPF 2021 ला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। काय SRPF म्हणजे? स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, राज्य राखीव पोलीस बल, रिझर्व्ह पोलीस। नंबर 3 संभाजीनगर मध्ये 2023 ला आलेला प्रश्न आहे। तर पाहूया की भीमा प्रश्न विचारला की मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि ही कर्रा या ज्या नद्या येतात तर ह्या नद्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? द ट्रिब्युटरीज ऑफ मेन रिव्हर म्हणजे काय? ट्रिब्युटरीज ऑफ मेन रिव्हर म्हणा, ट्रिब्युटरीज ऑफ मेन रिव्हर्स, मुख्य नदीचा उपनद्या। तर ह्या नद्या आहेत भीमा नदीच्या। भीमा नदीचा उगमस्थान हा पुण्यामध्ये होतो, त्या ठिकाणाचं नाव आहे भीमाशंकर। काय आहे? भीमाशंकर या ठिकाणी नदीचा उगम होतो, भीमाशंकर। त्यानंतर तिथं एक अभयारण्य आहे, आपल्याला विविध प्राणी पाहायला मिळतात। तर भीमा नदीची लांबी आहे 451, द लेंथ ऑफ रिव्हर 451। त्यानंतर उगम, ओरिजिन कुठं आहे? भीमाशंकर, पुणे। पुढचा प्रश्न सहस्त्रकुंड कोणत्या तालुक्यात आहे? तर हा पॅसिफिक उत्तर आहे यवतमाळ, 2023 ला आलेला प्रश्न आहे। तर उमेरखेड हा तालुका यवतमाळ मध्ये आहे, लक्षात राहू द्या। तर सहस्त्रकुंड हा ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? हा यवतमाळ परीक्षेला पोलीस भरतीला आलेला प्रश्न, यवतमाळ जिल्हा आहे। तर त्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये सहस्त्रकुंड हे ठिकाण आहे, लक्षात राहू द्या। नेक्स्ट गोदावरी नदी, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी। आणि भारतातली सर्वात मोठी लांब नदी कोणती? गंगा। गंगाची लांबी सांगितली मी 2525 गंगाची लांबी आहे। द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया गंगा and its length of 2525 and which is the Maharashtra's longest river? Godavari and its length in Maharashtra 668। गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब आहे आणि तिची जी लांबी महाराष्ट्रातली 668 आहे, 668। आणि भारतातील तिची लांबी जी आहे, गोदावरी नदीची लांबी भारतामध्ये किती आहे? बघा भारतामध्ये 1465 किलोमीटर
1465 किलोमीटर गोदावरीची लांबी ही भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात 668. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहत जाते. कोणत्या कोणत्या? गोदावरी रिव्हर फ्लोज, म्हणा गोदावरी रिव्हर फ्लोज टुवर्ड्स द बे ऑफ बंगाल. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठे मिळते? बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि ही जी नदी आहे ती ईस्टवर्ड आहे, ईस्टवर्ड म्हणा, ईस्टवर्ड पूर्वेकडे वाहते, पूर्ववाहिनी नदी आहे. अँड देर आर 2 रिव्हर्स विच आर फ्लोज टू द वेस्ट साइड. 2 नद्या अशा आहेत ज्या पश्चिमेकडे वाहतात. विचार दे आर तापी अँड नर्मदा. नर्मदा आणि तापी नद्या 2 पश्चिम वाहिन्या आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. लक्षात राहू द्या. गोदावरी, गंगा ह्या इकडं पूर्वेकडे वाहतात. ही ईस्ट दिशा इकडल्या बाजूची, ईस्ट दिशा कोणती? ईस्ट म्हणजे काय? पूर्व. लक्षात राहू द्या. त्यानंतर उपनद्या कोणत्या आहेत गोदावरीच्या? म्हणा उपनद्या. ट्रिब्युटरी: प्रवरा, दारणा, सिंदफणा, बिंदुसरा, मुळा, कुंडलिका ह्या उपनद्या गोदावरीच्या आहेत. आणि सिंदफणा आणि बिंदुसरा ह्या नद्या बीड मध्ये आहेत. चला पुढचं पॉइंट पाहूया. रिव्हर म्हणा म्हणजे नद्या, उगमस्थाने म्हणजे ओरिजिन. गोदावरी वेअर? त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमा भीमाशंकर पुणे, कृष्णा महाबळेश्वर सातारा, नर्मदा अमरकंटक मध्य प्रदेश, तापी मुलताई डोंगर मध्य प्रदेश. अशा प्रकारे महाराष्ट्र नदी प्रणालीवर आलेले प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कालच आमचे विद्यार्थी सुंदर हनुमंत कसबे यांनी अथक 6 वर्ष परिश्रम करून गेल्या महिन्यात ASO हे पद मिळालं. पण यावेळेस PSI हे पद काल 1 ऑगस्ट रोजी त्यांना मिळालेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. मी ज्यावेळेस दिल्लीहून परत आलो तयारी करून किंवा तयारी करत असताना 12वीच्या वर्गात आणि 11वीच्या वर्गात असताना सुंदर माझ्याकडे आला. पत्र्याची छोटीशी रूम होती, होळी या ठिकाणी लायब्ररी म्हणजे ग्रंथालय होतं माझं. तर त्या ग्रंथालयामध्ये मला विचारायचं कशी तयारी करू, कसा अभ्यास करायचा. तर मी सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, काही पुस्तकं दिले आणि त्या विद्यार्थ्यांना, त्याच्यासोबत अनेक विद्यार्थी आले पण त्यांनी सोडून बाजूला गेले. पण तो एकमेव विद्यार्थी आहे जो टिकला आणि यश मिळवून दाखवलं. एकाच महिन्यात 2 रिझल्ट काढले आणि इथून पुढचं सुद्धा त्याचं स्वप्न आहे मोठं काहीतरी आणखीन पद मिळवायचं. तर टिकण्याला महत्व आहे, अभ्यास करण्याला महत्व आहे, विनम्र राहण्याला महत्व आहे. म्हणून सुंदर हनुमंत कसबे होळगावचे सुपुत्र हे PSI झाले. त्यामुळं त्यांचं मनापासून अभिनंदन. अजमेर सर दिल्ली अकॅडमी तर्फे पुन्हा एकदा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू. जय हिंद, जय भारत.